एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। नवरात्रीतील 9 दिवसांच्या उत्साहानंतर सर्वांनाच वेध लागतो तो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची। अष्टमी आणि नवमीला तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी पार पाडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी शिवलग्नानंतर आई तुळजाभवानी मातेचं निद्रावस्थेत असते। देवीला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते। देवी पुन्हा प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल होत असतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापुरात जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या संख्येने असते। या मार्गावर जागोजागी अनेक सामाजिक संस्था संघटना व्यक्तीकडून भाविकांची सेवा प्रसाद दिले जाते। सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात। हिप्परगा तलावाजवळील रावजी हौशेटी यांच्या जागेत भव्य शामियाना बांधून तपासणी करण्यात येत आहे। 2 दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम उपस्थित होते। यावेळी रुग्णालयाचे वाईस चेअरमन रमेश विडप, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, अशोक आडम, आनंद चंदनशिवे, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमुल, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आखेन, सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास येमुल, सहाय्यक मेडिकल अधिकारी डॉक्टर राजाराम पुल्ली, सोशल वर्कर विकास कांबळे यांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टरांनी सोलापूरहून तुळजापूरला भाविकांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार दिले जाते। यासाठी मार्कंडेय रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, सेवक, सेवेकतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत। यावेळी या भागातील सरपंच व माजी सरपंच तसेच राजू हौशेटी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। जसं हे 60-70 वर्षापासून आपण हे सेवा देत आहेत तसंच भविष्यात पण करावे, जेणेकरून या सेक्टरला असणाऱ्या इतर संस्थांनाही आपण एक रोल मॉडेल म्हणून, एक इन्स्पिरेशन म्हणून आपण एक मॉडेल तयार करा, जेणेकरून जे आर्थिक भावना कमी होऊन सेवा भावना वाढणे आवश्यकता आहे। आणि आता हे 25वे वर्ष असा चंदनशिवेजींनी उल्लेख केलं होतं। हे जे जाणारे लोक आहेत ते बघितलं तर एवढं गरीब मध्ये गरीब असेच लोक तुळजाभवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी ते पायी जातात। आणि ते जाताना मार्गावर असणारे जेवढा गावकरी आहे त्यांच्या विश्वासावरच यांचा प्रवास आहे। ते जेवणाचे असो, पाणीचे असो किंवा अशा काय इमर्जन्सी सिच्युएशनला मेडिकल असिस्टन्सचे असो, त्या पूर्ण गोष्ट काही लोक येऊन ते आपलं स्तरावर ते खेळे वाटप करतात, काही पाणी वाटप करतात। पण अशा एक प्रोफेशनल टीम घेऊन एक मिनी हॉस्पिटलच आपण सेटअप करून इथं हे सेवा देत आहेत, ते नक्की कौतुकास्पद गोष्ट आहे। त्याबद्दल आपल्या सर्वांना मी अभिनंदन करतो। आणि 100 बेडचा आयसीयू आहे, पण सोलापुरातील सगळ्यात कमी इन्स्टिट्यूशन मधलं सगळ्यात कमी चार्ज करणारं हॉस्पिटल हे आमचं आहे। आणि म्हणून आम्हाला 66 पासून आजपर्यंत एवढा वेळ का लागला, आम्ही इन्कम त्याच्यामधनं कमी घेतो की मॅक्सिमम पेशंटना कसं आपण कमीत कमी याच्यामध्ये करता येईल हे बघतो। ऍट द सेम टाइम जे काही मिळतात तेच त्याच्यामध्ये टाकून आतापर्यंत आम्ही आणलेला आहे। नवीन काही प्रकल्प आम्ही सुरू करतोय, उदाहरणार्थ रोबोटिक सर्जरी आहे, आता किमोथेरपीसाठी किंवा मॅलिग्नन्सी सध्या वाढत चाललेली आहे त्याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय। इन्फिनिटी वाढत चालली त्याच्यासाठी प्रयत्न करतोय। आणि हे फक्त एका दोघांचं काम नाही, ही संपूर्ण टीम जी आहे आणि आमच्या संस्थेचे प्रेसिडेंट सत्यवान बोलवी साहेब ते आमच्या पाठीमागे असतात। ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन ते आमच्याकडनं हे काम होत आहे। घेणार नाही की मानसिकता ठेवणारा एक व्यक्ती असल्यामुळे एवढं मोठं हॉस्पिटल झालेलं आहे, 2 चांगल्या इमारती झालेल्या आहेत। आता आम्ही थोडा मध्ये महात्मा फुले योजना बंद पडलेली होती, परत एकदा आमच्या भागाचे आमदार देवेंद्र दादा पोटे असतील किंवा मी असेल, अजितदादाच्या माध्यमातून, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही जोर लावलेला आहे। लवकरात लवकर ती सुद्धा स्कीम या ठिकाणी आमच्या इथं सुरू होणार आहे। मधल्या काही काळासाठी बंद झाली होती, परत एकदा आम्ही ती महात्मा फुले चालू झाले तर अजून जरा गोरगरिबासाठी अंधारेमान साहेब डॉक्टर आहेत, अंधारे सरांनी सर्वात जास्त सर्जरी केली असतील तर एक चांगला डॉक्टर आहे हार्टचा, एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी फार मोठं तुम्हाला सर असेल बी नाव ऐकून त्यांचं, तर अशा पद्धतीनं
या सर्व आम्ही संचालकाच्या माध्यमातून एक तुम्हाला विनंती करतो की एक मार्कंडे रुग्णालयाला तुमची सदिच्छा भेट व्हावी असं या ठिकाणी व्यक्त करतो आणि साहेबांनी या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.